राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सोबत गौरव आणि रामदाचे आहे. तर आम्ही निघालो आज भाजीला. भाजी निघाली का इकडे थोडीशी. मग निघाले आज. तर मित्रांनो, इकडे जंगलामध्ये आहे ना आपल्याली ती रानभाजी, चाळीची भाजी एकदम चविष्ट राहते आणि 12 महिन्यातून एकदाच भेटते ना, एकदाचे पुन्हा काही सारखे सारखे नाही भेटत. तर इकडे जंगलामध्ये आपल्याला जायचे. भाऊ आता आपल्या आज भाजी होते का नाही, कुठं दिसले का नाही अजून काही. मग दिसते एक एक गेट याडाने. तर चला मित्रांनो, इकडे जायचे भाजीला आपल्याला फिरत 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 फिरत. आणि रानभाजी आहे, आवश्यक आहे का नाही. रानभाजी आणि चवळी भारी आणि निरोगी. तर मित्रांनो, भाजी खुडीत खुडीत पार इकडं आलो आहे. तिकडून आहे का वरून थोडी थोडी पण आहे ना. गौरव किती सापाटे एवढे बरं इकडे दाखव मग. गौरवला तर बरोबर सापाटे. तर हे पहा मित्रांनो, ही चाळीची भाजी. तर एवढी गौरवला सापाटे, बाकीची माय काही पहा इथं पिशवी आहे. माया काय बाकीची बी माया पिशवी ठेवली. आणि तिकडं रामदाची आहे. तुला किती सापडली मला बरीच नाही सापडली. भाजी होईल का. मग आणि मग आपलं तर काम झाला. थोडी थोडी करता करता बरीच सापडली. अजून हे आडवणं फार पुढं जायचे ना आपल्याला. त्याला बरंच पाणी झालं असतं ना, हां, एवढी शिरायची गरज येत नाही. आणि हे आडवतं पेटेल दिसते मला कोणतरी ना. पेटवली पेटेल आडवतलं निघत आहे ना. लय म्हणजे निर्मळ होत आहे. हां, पाणी पिजे का. पाणी पिते. ये मग खाली. गौरव दमला काय. मग दमला गौरव दमला जरा त्याच्यामुळं मग तो थोड्या या जागरावर बसला इथं. आणि इकडे मित्रांनो ना, इकडे खाल्ले अडचणी. ह्याच अशाच अडचणीमध्ये ही भाजी राहते. तर ती किती खुडली ना ते मी दाखवणार आहे आपल्याला. पण आता खुडायचं काम चालू आहे. बाकीची आता रामदाची आहे काही वर. मग गौरव निघत निघत जाऊ खाली. जमता लागले गौरव. पी 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 पाणी पी. भाजी त्या मानना लय बारीक बारीक सापडली आहे ना. बारीक बारीक त्याच्या येडाने. हा पण मग कवळी कवळी ना मस्त ही. नाही कवळीच घ्यायला लागते ना मग. तर मित्रांनो एकदम कवळी कवळी भाजी मस्तपैकी. म्हणजे एवढीच नाही, बाकीची त्या पिशवीमध्ये येते तिकडे. बा इकडं वरच्या रानाला जर गेला ना तिकडे लई मोकार भाजी राहते. नाही जाऊ ना, निघत निघत ह्या इडवर जाऊ. लय लांब नाही जायचा. बरोबर जाऊ. आणि पावसाचा भरोसा नाही नाही का. पावसाचं वातावरण झालं. इकडे वगैरे येत असेल ना या रानला. लई अडचण आहे पुढं. तर मित्रांनो, तो समोर डोंगर दिसतोय ना, तिकडं वाघांचा जास्त वापर आहे. आणि आता ह्या टायमाला ना जरा अडचण नाही एवढी. मैदान आहे ना, काही रानबीन पिटून झाले त्याच्यामुळं मग जास्त वाघ ह्या टायमाला नाही. पण ज्या टायमाला ह्या पूर्ण जसं आहे ना इकडं, जेव्हा ज्या टायमाला पूर्ण असं ह्या झाडा फुटतील ना त्या टायमाला मग लपून जास्तच आहे ना. मला ताण लागले घ्या पाणी. भाजी झाली म्हणजे बस 12 महिने एकदाच भेटतात नाही का. चला आता मी घेतो पाणी पिऊन. पाणी पर संपाय आलाय पण. पाणी थोडं राहिलं का. थोडं जाऊ दे आता. काय आता एवढं काय ऊन नाही ना. ऊनही नाही ना, आता जाऊ घरी निघून आता. राहू दे आता. भाजीचं काम झालं ना आपलं. थोडं कसं आहे, पाणी जरा गरम होतं याच्यात. गरम होते आता. होणारच आता ऊनही आहे. चल जर गौरव ठेवून. हे पहा मित्रांनो, आत्ताच म्हणजे कवळी कवळी एकदम फुटली. हे पहा किती भाजी आहे पायाने. ते तोंडा पण ही कवळी कवळी घ्या. हीच आहे ना मित्रांनो, ही हे बा ही अशी कवळी कवळी आहे ना. हे बा इथे एकदम अशी इथं जरायची एकदम जिथं कवळी आहे ना तिथूनच घे. ही बा बरीच सापडली आहे ना गौरव. हे बा मित्रांनो, आता याने भरपूर भाजी आहे. आणि ही जर जास्त निभारली ना, पार अशी झाडांवरून तिथं येल जातोय असा पारवर. आणि त्यानंतर हिला बार येतोय. पण बार यायला बराच टाईम आहे ना गौरव. बार भाजी येतोय ना. तर बाराची भाजी खायली का. नाही बार नाही खायला. कधी पण झाड पाहिजे ना केवढे. कडीपत्तीची इकडं मरणाची झाड आहेत मोकार. घ्यायचं का. घ्या थोडासा. कालवणला थोडा देतो. 2-3 डाळ्या करून देतो. ते काय वाळून जात आहे ना. वाळून जाता. इकडे एवढी झाड आहेत ना, मोकार झाड आहेत. वासही जात आहे ना. हे गावठी कडीपत्ता. मित्रांनो हे पहा, गावठी कढीपत्ता एकदम जबरदस्त वास. एकदम भारी. 2-3 पानं जरी काढून टाकली तरी मस्त आहे ना. हे त्या कडीपत्ता लय आयुर्वेदिक राहत आहे, पण त्या आपण वापरते नाही. आयुर्वेदिक उपयोग राहतो त्याचा. तसा चालवणला म्हणूनच नाही, पण आयुर्वेदिकसुद्धा लय काहीतरी औषध होतं. पण एवढं काही माहीत नाही आपल्याला आहे ना. आपल्याला नाही ना माहिती एवढं. बरं
या इकडं वरूनही भरपूर झाड आहेत इकडे. जाळी पार गेलं पेटून आहे ना. हा पण ते आता फुटतील डबल पावसानं. काय तर चला मित्रांनो, ह्या बा कढीपत्ता घेतलाय मस्तपैकी. अजून घेऊ का बघायला? बजाला हो ना वाळून जाता येईल. चालेल, चला निघत निघत सर. हा तर एवढ्या दाट झाडांमध्ये बे वाटत आहे. चला निघत निघत. गौरव जायचं का बुकावला? आता एवढा खाली उतरत जायचा. हा एकदा सांगत जायला लागेल खाली. त्या तिकडं समोर पाहिजे ना कपार केवढी मोठी आहे. काय झालं? त्यात काहीतरी भरलंय मला वाटतं. गावात राहत आहे बरं का त्यात, आहे ना. तर मित्रांनो पहा, समोर एक कपार आहे पहा. आता ती बरीच लांब आहे. मी थोडा झूम करून दाखवली आपल्याला, पण एवढी काय म्हणजे त्या गावात बिवात स्पष्ट दिसत नाही गावात. तरी पण पहा मित्रांनो, त्या याच्यामध्ये आहे ना, त्या कपार आहे त्याच्यामध्ये गावात भरलेले ह्या शेजारच्या झापावाले नाही पहा. मी अजून झूम करून दाखवतो बरं, जवळ दिसतंय का नाही मित्रांनो. पहा त्या गावात दिसतं असेल ना आपल्याला स्पष्ट. ह्या पहा मित्रांनो, हा आता दिसतंय पहा. गवताच्या वर पण एक बारीक कपार इकडे वरती दिसते का नाही कानू हां एकदम वागायला पाहिजे बाबा. कुठं तिकडं ना, हा ती वर पार. त्या तिथे एक कपार आहे मित्रांनो पहा तिकडं समोर. आणि ही पण कपार मी बरीच लांबून दाखवल्यावर का मित्रांनो आपल्याला त्या कपारीमध्ये गावात आहे पहा. आणि पण मग भाजी मस्त झाली पाहिजे बरं का. आज भाजीचा आहे करणार आहे. कारण आता बऱ्याच दिवसांनी होता आपल्याला, आज पहिल्यांदाच ही भाजी भेटते ना. हा मग आता पाऊस आता सुरू झालाय. पहिल्यांदा चायची भाजीच निघाली. मग घे कांदा कापून आणि मग पोहा. हा कांदा कापून मग मामी बनवणार आहेत ना आज. हा. तर आता मामीचं चालाय भाजी कापायचं काम. ही भाजी आम्ही रानात आणली. झाली का मामी कापून? हा चालेल ना कापायचा काम आहे कापी ते. हा घ्या कापून मग. पण भाजी आहे ना आज एकदम, आज तुमच्या हातची खायची आम्हाला भाजी एकदम भारी झाली पाहिजे. आता आम्ही बनवतोय पण तुम्ही जुनी माणसं आहेत ना, तर तुम्ही म्हणजे रानातून ही म्हणजे नेहमीच आणता असतील ना. हा मग नेहमीच आणतोय काय मग आता पाणी पडला का भाजी निघते ना. हां हां हां. मग आणतोय रोजही आणतोय. आता पाणी जास्त झाला का मग रोजही भाजी. तर मग आम्ही आता ह्या भाज्यांचा रानभाज्यांचा उपयोग काय आहे जास्त? हे भाज्या म्हणला ना यांना आजार नाही येत, दुखणा बहाणा काय येत नाही. निरोगी राहतात ना, त्याला खत नाही मुत नाही काय नाही. हा आपले कोबून फ्लोअर खाण्यापेक्षा ह्या भारी आहे का नाही. कोबी फुलवरती सगळा फवाऱ्याचा काम. हां हां हां. त्याला खत नाही फवारा नाही काय नाही. आता ही भाजी देऊन घ्यायची चांगली. माती उडते रानामध्ये. पाण्यावर काही हिंडत आहे फिरत आहे. मग ती चांगली देऊन घ्यायची निताळ पाण्याला. चला आता ही भाजी आहे ना मस्त आता मग आम्ही धुवून घेणार आहे ती. तर हे पहा मित्रांनो, आता ही भाजी मस्त असा स्वच्छ धुवून घेतली. तर चला आता मस्तपैकी चूल पेटले आणि हा संध्याकाळचा टाईम आहे आणि आपली चालेल रानभाजी चाई तिची रेसिपी. तर मग आम्ही आता धुवून घेतली ना व्यवस्थित. हा आता देऊन घेतले. तर मित्रांनो आता आणि मग आता ही कशी बनवणार तुम्ही? आता कांदा परतून घ्यायचा तेलात परतायचा कांदा. म्हणजे आता आम्ही म्हणतोय पण मग तुमची स्टाईल वेगळीच राहते ना. तर आता सुरुवातीला मामीने कांदा तेलामध्ये परतायला घेतलाय आणि कांदा म्हणजे चांगला परतून घ्यायला लागतोय ना. चांगला परतून घेतला म्हणजे तो कचकच करीत नाही ना. हा आणि कोणत्याही भाजीला कांदा हा चांगलाच म्हणजे असा परतून घ्यायला लागतोय. आता हा कांदा चांगला व्यवस्थित परतून घेतला ना. हां आता हळद टाकून थोडी मिरची लाल तिखट. हां मिरची ना. लाल तिखट टाकून मिरची आणि मग मीठ टाकून थोडं कांदा परत परतून घेऊन मग भाजी टाकायची. तर मित्रांनो आता कांदा पूर्ण लालसर झाला का नाही, मग त्याच्यामध्ये आता मीठ मिरची टाकली आणि मग त्यानंतर आता भाजी टाकते ना. आता त्यानंतर याच्यात आता ती भाजी कापेल भाजी आणि आपण ती टाकायचं काम झालं आहे. तर पहा आता तेवढं साहित्य टाकल्यानंतर आता ही भाजी आता आपण शिजायला टाकली. तर मग आम्ही आता ही किती टायमानं शिजेल? ती काय लगेच शिजते ना ताबडतोब. हा भाजी कवळी आहे का नाही? कवळी भाजी राहते आणि ती अशी थोडी झाकार मारला का लगेच थोडी लगेच शिजून जाते ती. तर मित्रांनो अशा प्रकारे पहा आता मामीने मस्तपैकी आता ही भाजी बनवली. म्हणजे अजून ती काय तयार नाही झाली, अजून आम्ही खायला टाईम आहे.
पण तोपर्यंत आता हे शिजात टाकले म्हणजे बाकी स्वयंपाक तर अजून सगळा उरकला असेल ना मामी. हा आता काय भाजी शिजली का कसं जेवा 8 वाजता पोत. आणि ह्या रानभाज्या खाय म्हणजे 12 महिन्यात एकदा भेटतात, खरंच मस्त वाटत आहे का नाही. मग आता हे रानभाजीच राहते ना, ते काय नाही व्यवस्थित राहते. तर मित्रांनो, रानभाजी चाई हिची एक रेसिपी आम्ही आज बनवून दाखवली, मामीने बनवली. तर मित्रांनो, कशी वाटली ही रेसिपी नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, लाईक करा, एक हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.